नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेला आपण प्लॅन्डर्स वर्गांतरक्रिया विश्लेषण तंत्र आहे तर त्याविषयीची माहिती या ठिकाणी घेणार आहोत. तर वर्गामध्ये आंतरक्रिया कशा घडतात या संदर्भात प्लॅन्डर्सच्या अगोदर बेली यांनी या अनुषंगाने संशोधन केलेलं आहे आणि त्यांनी साधारणतः 12 घटकामध्ये त्याचं असणारं वर्गीकरण करून वर्गातील आंतरक्रिया कशा घडतात याच्या अनुषंगाने त्यांचे विचार मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. बेले यांनी जे विचार मांडलेले आहेत तर त्याच्यामध्ये काही मर्यादा किंवा काही त्रुटी लक्षात घेऊन प्लॅन्डर्स यांनी आपलं असणारं प्लॅन्डर्सने आपलं निरीक्षण तंत्र या ठिकाणी विकसित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. वर्गामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी हे दोन अतिशय महत्त्वाचे घटक मानले गेलेले आहेत. त्यामुळे वर्गामध्ये कशा पद्धतीनं आंतरक्रिया घडतात याच्या अनुषंगाने साधारणपणे त्यांनी 10 मुद्दे सुचवलेले आहेत. तर त्या 10 मुद्द्याच्या अनुषंगाने कोणत्याही शिक्षक आणि विद्यार्थी किंवा वर्गामध्ये शिक्षक गेल्यानंतर तशा पद्धतीनं 10 आंतरक्रिया घडतात याविषयीचं विवेचन प्लॅन्डर्स यांनी त्यांच्या वर्ग आंतरक्रिया विश्लेषण तंत्रामध्ये या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. साधारणतः आपण जर पाहिलं तर शिक्षक ज्यावेळेस वर्गामध्ये जात असतात तर त्याच्या वर्गाध्यापनाच्या संदर्भात जर आपण विचार केला तर जास्तीत जास्त भाग हा त्याच्या बोलण्याच्या कृतीचा असलेला आपल्याला बघायला मिळतो किंवा जास्तीत जास्त प्रमाणात त्याचं बोलणं असलेलं आपल्याला बघायला मिळतं. म्हणजेच साधारणपणे 70% भाग हा शिक्षकाच्या अध्यापनाच्या अनुषंगाने विचार करता त्याच्या असणाऱ्या वर्गातील असणारं वर्तन हे शाब्दिक स्वरूपाचं असलेलं आपल्याला बघायला मिळतं आणि त्या बाकीचं जे वर्तन आहे तर त्याचं ते बाकीचं असणारं वर्तन शाब्दिक वर्तनाशी सुसंगत अशा पद्धतीचं वर्तन असलेलं आपल्याला बघायला मिळतं. तर साधारणपणे वर्गामध्ये कशा पद्धतीने आंतरक्रिया घडतात याच्या अनुषंगाने प्लॅन्डर्स यांनी आंतरक्रिया विश्लेषण प्रणाली या ठिकाणी विकसित केलेलं आहे. त्यालाच प्लॅन्डर्सचं वर्ग आंतरक्रिया विश्लेषण तंत्र असं या ठिकाणी संबोधलं गेलेलं आहे. तर याच्यामध्ये शिक्षकाचं वर्गातील असणारं वर्तन कसं असतं किंवा विद्यार्थ्याचं वर्गातील असणारं वर्तन कसं असतं याच्या अनुषंगाने त्यांनी अभ्यास करून साधारणपणे 10 गटामध्ये वर्गांतरक्रियाचं विश्लेषण या ठिकाणी केलेलं आहे. तर ते विश्लेषण करत असताना शिक्षकाशी संबंधित काही घटक सांगितले गेलेले आहेत, विद्यार्थ्याशी संबंधित काही घटक सांगितले गेलेले आहेत, त्याचबरोबर दोघांशीही संबंधित काही घटक सांगितले गेलेले आहेत. साधारणतः 10 घटक सांगितले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला घटक सांगितलेला आहे तो म्हणजे भावनांचा स्वीकार, दुसरा आहे स्तुती व प्रोत्साहन, तिसरा आहे विद्यार्थ्याच्या कल्पनांचा स्वीकार, चौथा आहे प्रश्न विचारतो, पाचवा आहे कथन किंवा व्याख्यान, सहावा आहे दिशा देतो, सातवा आहे टीका करतो किंवा समर्थन करतो, त्यानंतर 8वा आहे विद्यार्थ्यांचा प्रतिसाद, 9वा आहे विद्यार्थी स्वतःहून बोलतो आणि 10वा आहे शांतता किंवा गोंधळ. तर असे साधारणपणे 10 घटक त्यांनी वर्गांतरक्रिया विश्लेषण तंत्र विकसित करत असताना मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता ह्या 10 घटकाच्या संदर्भात विचार करत असताना 1 ते 7 जे गट सांगितलेले आहेत, वर्तन गट सांगितले आहेत, तर ते शिक्षकाच्या वर्तनाशी संबंधित असलेले दिसून येतात. त्याचबरोबर 8वा आणि 9वा हा जो वर्तन गट आहे तर तो विद्यार्थी वर्तनाशी संबंधित आहे. त्याचबरोबर 10वा हा जो वर्तन गट सांगितलेला आहे तर तो शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांच्याही वर्तनाशी संबंधित असलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यामुळं वर्गांतरक्रिया विश्लेषण तंत्र विकसित करत असताना त्यांनी शिक्षकाचं वर्गातील वर्तन किंवा शाब्दिक स्वरूपाचं वर्तन कशा प्रकारचं असतं, विद्यार्थ्याचं शाब्दिक स्वरूपाचं वर्तन कशा प्रकारचं असतं आणि दोघांच्या अनुषंगाने घडणारं वर्तन कशा प्रकारचं असतं किंवा शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये आंतरक्रिया घडत असतात त्यावेळेस जो 10वा गट आहे तर तो दोघांच्याही वर्तनाशी संबंधित असा सांगितला गेलेला आहे. तर याच्यामध्ये सुरुवातीला आपण सांगितले गेलेले जे 10 घटक आहेत तर त्या 10 घटकाविषयीच्या या ठिकाणी थोडक्यात आजच्या तासिकेमध्ये चर्चा करणार आहोत. तर याच्यामध्ये पहिला जो घटक सांगितला गेलेला आहे तर तो आहे भावनांचा स्वीकार. तर जे प्लॅन्डर्सने वर्गांतरक्रिया विश्लेषण तंत्र विकसित केलेलं आहे त्याच्यामधला असणारा पहिला घटक जो आहे तर तो शिक्षकाच्या वर्तनाशी संबंधित असलेला आपल्याला बघायला मिळतो. मी मगाशी तुम्हाला सांगितलं आहे की 1 ते 7 हे वर्तन किंवा 1 ते 7 जे मुद्दे सांगितलेले आहेत तर ते शिक्षकाच्या वर्तनाशी संबंधित सांगितले गेलेले आहेत आणि 8वा 9वा हा विद्यार्थ्याच्या वर्तनाशी संबंधित सांगितला गेलेला आहे आणि 10वा हा जो घटक आहे तर तो साधारणपणे शिक्षक आणि विद्यार्थी ह्या दोघांच्याही वर्तनाशी संबंधित सांगितला गेलेला आहे. त्याच्यामुळे आपण सुरुवातीला जे 7 घटक अभ्यासणार आहोत तर ते 7 घटक अभ्यासत असताना शिक्षकाचं शाब्दिक वर्तन कशा प्रकारचं असतं याच्या अनुषंगाने आपण त्याच्या संदर्भात चर्चाही करणार आहोत.
तर सुरुवातीचा घटक मगाशी आपण सांगितलेला आहे तो म्हणजे भावनांचा स्वीकार. तर ज्यावेळेस शिक्षक वर्गाध्यापनाच्या संदर्भात वर्गामध्ये जात असतात तर त्या वर्गामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी भावनांचा स्वीकार त्या ठिकाणी करत असतात. त्याच्यामध्ये विद्यार्थ्याच्यामध्ये कोणत्या प्रकारच्या असणाऱ्या भावना निर्माण झालेल्या असतात तर किंवा विद्यार्थ्याच्या ठिकाणी त्या निर्माण झालेल्या भावनांचं निदान करून आपणाला नवीन कोणत्या प्रकारच्या भावना जागृत विद्यार्थ्याच्या मनामध्ये करायच्या आहेत तर त्या दृष्टिकोनानुसार विचार करता भावनांचा स्वीकार करणं हे वर्तन शिक्षकाचं त्या ठिकाणी वर्गामध्ये घडत असतं. शिक्षकात अत्यंत त्या ठिकाणी मृदुलतेने विद्यार्थ्यांच्या असणाऱ्या भावनांचा स्वीकार त्या ठिकाणी करत असतात. विद्यार्थ्यामध्ये कोणत्या भावना निर्माण झालेल्या असतील त्याचे निदान करणे आणि पूर्वीच्या ज्या भावना आहेत तर त्या भावनांची जागृती करण्याचा प्रयत्न शिक्षक वर्गाध्यापनाच्या अनुषंगाने करत असतात. त्यामुळे भावनांचा स्वीकार करणे या स्वरूपाचं शाब्दिक स्वरूपाचं वर्तन या ठिकाणी वर्गाध्यापनाच्या अनुषंगाने शिक्षकाचं घडत असतं. हा पहिला घटक या ठिकाणी सांगितलेला आहे. त्यानंतर दुसरा घटक सांगितलेला आहे तो म्हणजे स्तुती व प्रोत्साहन. याच्यामध्ये शिक्षकाकडून विद्यार्थ्याच्या संदर्भात वेगवेगळ्या ज्या परिस्थिती निर्माण झालेल्या असतात वर्ग अध्यापनाच्या अनुषंगाने वर्गामध्ये वेगवेगळ्या ज्या परिस्थिती निर्माण झालेल्या असतात अशा परिस्थितीमध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना स्तुती काही प्रसंगामध्ये करत असतात, प्रोत्साहित करत असतात की जेणेकरून विद्यार्थी अध्ययनासाठी प्रेरित व्हावा, अध्ययनामध्ये गुंतवून राहावा किंवा विद्यार्थ्याचं अध्ययन चांगलं प्रभावी व्हावं किंवा तो त्याच्यामध्ये त्याला अभिरुची निर्माण व्हावी ह्या उद्देशाने स्तुती व प्रोत्साहन या स्वरूपाचं शाब्दिक वर्तन जे आहे तर ते शिक्षकाकडून वर्गामध्ये घडत असतं. विद्यार्थी कृतींचा किंवा त्याच्या वर्तनाची स्तुती ही शिक्षकाच्या वर्गाध्यापनाचा हा एक महत्त्वाचा भाग मानला गेलेला आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांची ज्यावेळी आपण स्तुती करेल, प्रोत्साहन करेल तेवढे ते जास्त मन देऊन आपल्या अध्यापनामध्ये सहभागी होत असतात आणि आपलं अध्यापन त्याच्यामुळे प्रभावी होत असतं. त्यासाठी स्तुती व प्रोत्साहन या स्वरूपाचं शाब्दिक वर्तन हे शिक्षकाकडून घडत असतं. अशा पद्धतीचं मत प्लँडर्स यांनी वर्गांतरक्रिया विश्लेषण तंत्र विकसित करत असताना त्या ठिकाणी मांडलेलं आहे. आता बघा काही वेळेस प्रोत्साहन देत असताना विद्यार्थ्यांना एखाद्या प्रश्नाचं उत्तर दिलं असेल तर त्याला मान हलवून त्या ठिकाणी प्रतिसाद त्या ठिकाणी शिक्षक देत असतात किंवा हुंकाराने प्रशंसा देत असतात किंवा इतरांना न दुखवता विनोद करून सुद्धा त्या ठिकाणी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न या ठिकाणी शिक्षकाकडून घडत असतो. म्हणजे वर्गामध्ये एखादी चांगल्या पद्धतीची कृती विद्यार्थ्याकडून घडलेली असेल तर त्या कृतीला अधिक चालना मिळावी या भूमिकेतून प्रोत्साहनाची स्तुती करणं अशा पद्धतीचं वर्तन हे शिक्षकाकडून घडत असतं. तर हा दुसरा या ठिकाणी घटक सांगितलेला आहे. त्यानंतर तिसरा जो घटक सांगितलेला आहे तर तो आहे विद्यार्थ्याच्या कल्पनांचा स्वीकार. याच्यामध्ये वर्गाध्यापन करत असताना शिक्षक अनेक प्रकारच्या घटकाची माहिती किंवा अनेक प्रकारचा आशय विद्यार्थ्याबरोबर पुढे प्रदर्शित करत असतात आणि तो आशय प्रदर्शित करत असताना त्याच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनासुद्धा काही वेळेस बोलतं केलं जात असतं. त्यावेळेस विद्यार्थ्यांच्या कल्पना काही असतात तर त्या कल्पना विद्यार्थ्यांनी मांडण्यासाठी त्यांना प्रेरित करण्याचं कार्य शिक्षकाकडून घडत असतं. त्यामुळं विद्यार्थ्यांनी सुचवलेल्या ज्या काही कल्पना असतात तर त्या कल्पनांचा स्वीकार वर्गाध्यापनाच्या अनुषंगाने शिक्षक करत असतात आणि त्याचा वापर शिक्षक वर्गाध्यापनामध्ये करत असतात. त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील, विद्यार्थ्यांनी काही नवीन कल्पना सुचवलेल्या असतील तर त्याच्यामध्ये काही त्रुटी असतील किंवा त्या संदर्भात काही माहिती अपूर्ण असेल तर ती माहिती अधिक सांगून शिक्षक विद्यार्थ्याच्या ज्या कल्पना आहेत तर त्या अधिक चांगल्या पद्धतीने विकसित करण्याचा प्रयत्न करत असतात. याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी प्रामुख्याने सुचवलेल्या ज्या नवीन कल्पना आहेत तर त्याचा असणारा स्वीकार करण्याचं कार्य शिक्षकाचं वर्गाध्यापनाच्या अनुषंगाने घडत असतं. त्यामुळं ह्या शाब्दिक स्वरूपाचं वर्तन किंवा हा सुद्धा एक मुद्दा आपणाला तिसरा या ठिकाणी विद्यार्थ्याचा कल्पनांचा स्वीकार करतो या त्या ठिकाणी मुद्दा सांगता येईल. त्यानंतर चौथा मुद्दा सांगितला आहे तो म्हणजे प्रश्न विचारतो. आता शिक्षक वर्गाध्यापनाच्या अनुषंगाने विद्यार्थ्याचा सहभाग वाढावा यासाठी विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारत असतात. कधी बद्ध प्रश्न विचारत असतात, कधी मुक्त प्रश्न विचारत असतात. विशेषतः मुक्त प्रश्न विचारण्याचं कार्य शिक्षकाकडून जर घडत असेल तर त्या ठिकाणी जास्तीत जास्त विद्यार्थ्याच्या बुद्धिमत्तेला किंवा बौद्धिक क्षमतेला चालना मिळू शकते आणि त्यातून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने विचार घडवून आणू शकतो. तर त्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्याच्या संदर्भात शिक्षकाचं हे एक महत्त्वाचं वर्तन घडत असले आपल्याला बघायला मिळतं. शिक्षक प्रश्न विचारत असताना पाठ्यवस्तूच्या संदर्भात प्रश्न विचारत असतात. त्याचबरोबर पाठ्यवस्तूच्या अनुषंगाने इतर माहिती विद्यार्थ्यांना कितपत आहे
याची जाणीव करून घेण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारत असतात आणि त्यातून स्वतःच्या वर्गाध्यापनामध्ये सहभाग करून घेत असतात. त्याचबरोबर काही वेळा स्वतःच्या कल्पनेवरती आधारित असे काही प्रश्नसुद्धा शिक्षक वर्गाध्यापनाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना विचारत असतात आणि त्यातून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या दिशेने विचार करण्याच्या ठिकाणी प्रवृत्त करत असतात आणि त्याचबरोबर त्यांच्याकडून उत्तराची सुद्धा अपेक्षा करत असतात. तर ते हे एक वर्तन वर्गाध्यापनाच्या अनुषंगाने घडत असतं असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. म्हणजे प्रश्न विचारण्याचं कार्य ज्यावेळेस शिक्षकाकडून घडत असतं तर त्यावेळेस शिक्षक वेगवेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांना आपल्या वर्गाध्यापनामध्ये क्रियाशील ठेवण्याच्या अनुषंगाने त्याची या अनुषंगाने कृती चाललेली असते. तर हे एक वर्तन वर्गाध्यापनाच्या अनुषंगाने घडत असतं. त्यानंतर 5वा जो मुद्दा सांगितलेला आहे तो म्हणजे कथन किंवा व्याख्यान. तर पाठ्यवस्तूतील असणारे सत्य किंवा मते हे विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने सांगण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने माहीत होण्यासाठी शिक्षक व्याख्यान किंवा कथनाचा वापर या ठिकाणी करत असतात. कथन करत असताना जशीच्या तशी परिस्थिती विद्यार्थ्याकडून प्रदर्शित करण्याचं कार्य केलं जात असतं. त्याचबरोबर व्याख्यान देत असताना सुद्धा अनेक प्रकारचे उदाहरणे, दाखले, अनेक प्रकारचे संदर्भ माहिती विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी व्याख्यानाच्या माध्यमातून पुरवून त्या आशयासंदर्भातली समृद्धता जी आहे तर ती विद्यार्थ्याच्या ठिकाणी वाढवण्याचं कार्य केलं जात असतं. त्यामुळं कथन करणं किंवा एखाद्या विषयासंदर्भात स्वतःची वेगवेगळ्या बाजूने विचार करून मतं मांडणं, कल्पना मांडणं अशा पद्धतीचं सुद्धा कार्य वर्गाध्यापनाच्या अनुषंगाने शिक्षकाकडून घडत असतं. हे सुद्धा एक महत्त्वाचं अध्यापनाच्या अनुषंगाने शिक्षकाचं वर्तन घडत असलं आपल्याला बघायला मिळतं. शिक्षक कथन करतो किंवा व्याख्यान देतो म्हणजे काय करतो तर अनेक मुद्दे विद्यार्थ्यांना स्पष्ट करून सांगण्याचं कार्य या ठिकाणी करत असतो आणि त्यातून विद्यार्थ्यांना आशयाचं आकलन चांगल्या पद्धतीनं करून देण्याचं कार्य करत असतं. त्या दृष्टिकोनातून हा एक महत्त्वाचा असणारा घटक फ्लँडर्स आणि वर्गांतर क्रिया विश्लेषण तंत्रामध्ये मांडलेला आहे. त्यानंतर 6वा घटक सांगितलेला आहे तो म्हणजे दिशा देतो. तर याच्यामध्ये विद्यार्थ्यांना योग्य शिस्त लागावी, विद्यार्थ्यांना योग्य वर्तनास वळण लागावे या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना आज्ञा देणं किंवा आदेश देण्याचं कार्यसुद्धा शिक्षकाकडून या ठिकाणी घडत असतं की जेणेकरून विद्यार्थ्यांनी नियम पाळावेत किंवा विद्यार्थ्यांनी सूचना व्यवस्थितरित्या पाळावेत अशा दृष्टिकोनातून सुद्धा वारंवार तशा पद्धतीचं वर्तन या ठिकाणी घडत असतं. आता हे वर्तन वर्गाध्यापनामध्ये विद्यार्थी जर लक्ष देत नसतील तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना समज देणं अशा पद्धतीचं वर्तनसुद्धा त्या ठिकाणी वर्गाध्यापनाच्या अनुषंगाने घडत असतं की जेणेकरून विद्यार्थ्यांचा सहभाग वर्गाध्यापनामध्ये वाढावे ही त्या पाठीमागची अपेक्षा असलेली बघायला मिळते. त्याचबरोबर दिशा देण्याचं जे कार्य आहे तर ते विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त काय म्हणता येईल सकारात्मक विचार त्यांच्या मनामध्ये निर्माण करून आपल्या अध्ययनामध्ये कसे ते सक्रिय राहतील या दृष्टिकोनातून सूचना किंवा आदेश देण्याचं कार्य शिक्षकाकडून घडत असतं. त्यातूनच त्याच्या असणाऱ्या विद्यार्थ्याच्या वर्तनाला योग्य दिशा मिळण्यास त्यामुळे मदत होत असते. त्यामुळे दिशा देणे हे एक वर्तन प्रकार या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. त्यानंतर 7वा घटक शिक्षकाच्या वर्तनासंबंधी सांगितलेला आहे तो म्हणजे टीका करतो किंवा समर्थन करतो. बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांच्या अस्वीकारणी वर्तनाचं स्वीकारणीय वर्तनामध्ये रूपांतर होण्यासाठी अनेक प्रकारचे शिक्षकाकडून बोललं जात असतं. ती एक प्रकारची विद्यार्थ्याच्या संदर्भात टीका असते की जेणेकरून विद्यार्थ्याच्या वर्तनाला योग्य वळण लागावं हा उद्देश त्या टीका करण्यापाठीमागचा असतो किंवा आपले विचार असतील किंवा आपल्या कल्पना असतील त्या योग्य पद्धतीने मांडण्याच्या दृष्टिकोनातून अनेक उदाहरणे, दाखले, कल्पना शिक्षक त्या ठिकाणी मांडत असतात. तर या दृष्टिकोनातून हे विचार, कल्पना मांडण्याचं जे कार्य आहे तर त्याचं समर्थन करणं या भूमिकेतूनच त्या ठिकाणी घडत असतं. त्यामुळं टीका करतो आणि समर्थन करतो हे या स्वरूपात सुद्धा शाब्दिक वर्तन शिक्षकाचं वर्गाध्यापनाच्या अनुषंगाने या ठिकाणी घडत असतं. तर साधारणपणे 1 ते 7 जे घटक सांगितले गेलेले आहेत तर ते शिक्षक वर्तनास संबंधित या ठिकाणी सांगितले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण जे चर्चा केलेले जे घटक आहेत त्याच्यामध्ये भावनांचा स्वीकार करतो, स्तुती व प्रोत्साहन, त्यानंतर विद्यार्थ्याचा कल्पनांचा स्वीकार, प्रश्न विचारतो, कथन किंवा व्याख्यान करतो, त्याचबरोबर दिशा देतो, त्याचबरोबर टीका करतो आणि समर्थन करतो असे 7 घटक शिक्षक वर्तनासंबंधित सांगितले गेलेले आहेत. त्यानंतर विद्यार्थ्याच्या वर्तनासंबंधी सांगितले गेलेले जे काय 2 घटक आहेत तर ते आपण यानंतर चर्चा करणार आहोत. तर त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा प्रतिसाद आणि विद्यार्थी स्वतःहून बोलतो हे 2 घटक साधारणपणे विद्यार्थ्याच्या संबंधित सांगितले गेलेले आहेत. आता बघा वर्गाध्यापन चालू असताना
शिक्षक ज्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारत असतात त्यावेळेस त्या प्रश्नाला अनुसरून योग्य ती उत्तरं देण्याचं कार्य विद्यार्थ्याकडून या ठिकाणी घडत असतं. यालाच विद्यार्थ्याचा प्रतिसाद असं आपल्याला संबोधता येईल. शिक्षकाच्या बोलण्याला विद्यार्थ्याकडून होय नाही स्वरूपात किंवा विशिष्ट प्रकारचं उत्तर देऊन किंवा आपले स्वतःच्या कल्पना विचार मांडून त्या ठिकाणी शिक्षकाच्या बोलण्याला प्रतिसाद या ठिकाणी विद्यार्थी देत असतात. शिक्षक विद्यार्थ्याला बोलण्यासाठी जाणीवपूर्वक या ठिकाणी वर्गाध्यपनाच्या अनुषंगाने संधी देत असतात. किंवा तशा पद्धतीच्या परिस्थिती निर्माण करत असतात. त्यामुळे विद्यार्थी त्या ठिकाणी आपले विचार, आपली कल्पना, आपली मतं मांडत असतात. तर त्या दृष्टिकोनातून स्वतःचा असणारा प्रतिसाद त्या ठिकाणी नोंद करत असतात. त्यालाच विद्यार्थ्याचा प्रतिसाद असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे विद्यार्थ्याचं सुद्धा वेगवेगळ्या प्रश्नाच्या अनुषंगाने शाब्दिक स्वरूपात उत्तर देणं अशा पद्धतीसुद्धा वर्तन घडत असतं. त्यालाच विद्यार्थ्याचा प्रतिसाद असं म्हटलं गेलेलं आहे. हा एक वर्तन गट फ्लँडर्स यांनी सांगितलेला आहे. त्यानंतर पुढचा नववा घटक सांगितला आहे तो म्हणजे विद्यार्थी स्वतःहून बोलतो. ज्यावेळेस शिक्षकांनी एखादा घटक शिकवलेला असतो त्या संदर्भात काही विद्यार्थ्यांच्या कल्पना क्लिअर झालेल्या नसतील किंवा स्पष्ट झालेल्या नसतील तर त्याच्या अनुषंगाने त्यांच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झालेले असतील किंवा प्रश्न उपस्थित झालेले असतील तर त्याच्या अनुषंगाने विद्यार्थी काही वेळेस प्रश्न विचारत असतात. अशा पद्धतीसुद्धा वर्तन शिक्षकाचं वर्गाध्यपनाच्या अनुषंगाने घडतं. त्यालाच विद्यार्थी स्वतःहून बोलणे असं म्हटलं गेलेलं आहे. किंवा स्वतःच्या कल्पना किंवा स्वतःचे नवीन विचार त्या ठिकाणी वर्गातील विद्यार्थ्यासमोर असेल किंवा शिक्षकासमोर त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करत असतात. त्यालासुद्धा आपल्याला विद्यार्थी स्वतःहून बोलतं असं आपल्याला म्हणता येईल. किंवा काही वेळेस स्वतःच्या शंका विचारणं असेल याच्या अनुषंगाने किंवा स्वतःला एखाद्या संकल्पनेसंदर्भात अधिकची माहिती असेल तर ती माहिती विद्यार्थी ज्यावेळेस सांगत असतात त्या संदर्भात त्याच्या अनुषंगाने सुद्धा विद्यार्थ्याचं स्वतःहून बोलणे हे सुद्धा शाब्दिक स्वरूपाचं वर्तन या ठिकाणी घडत असतं. तर साधारणपणे विद्यार्थी स्वतःहून बोलतं असं आपल्याला त्या शाब्दिक वर्तनाला संबोधता येईल. साधारणपणे 8वा आणि 9वा हा जो घटक आहे तर तो विद्यार्थी वर्तनास संबंधी सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये विद्यार्थ्याचा प्रतिसाद आणि विद्यार्थी स्वतःहून बोलतो असे साधारणपणे 2 घटक सांगितलेले आहेत. त्यानंतर 10वा घटक सांगितलेला आहे तो म्हणजे शांतता किंवा गोंधळ. तर आता हा जो घटक सांगितलेला आहे तर तो साधारणपणे वर्गाध्यापनाच्या अनुषंगाने ज्यावेळेस शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये आंतरक्रिया घडत असतात आणि आंतरक्रिया घडत असताना अचानक त्या ठिकाणी शिक्षक ज्यावेळेस एखाद्या वेळेस प्रश्न विचारतो त्यावेळेस वर्गामध्ये शांतता पसरणे किंवा शिक्षकाचं बोलणं झाल्यानंतर मध्येच त्या ठिकाणी पॉज झाल्यानंतर काही वेळेस त्या ठिकाणी शांत राहणं अशा पद्धतीचं शिक्षकाकडून सुद्धा वर्तन घडत असतं. किंवा काही वेळेस प्रश्न विचारल्यानंतर किंवा शिक्षक रागवत असतात त्यावेळेस वर्गामध्ये एक प्रकारची शांततामय परिस्थिती निर्माण झालेली असते. म्हणजे अशा सुद्धा पद्धतीचा वर्तन किंवा अशा पद्धतीसुद्धा परिस्थिती या ठिकाणी निर्माण होत असते. किंवा काही वेळेस वर्गातील शिक्षकाचं शिकवलेलं विद्यार्थ्याला समजत नसेल तर त्यावेळेस त्या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये कुजबूज चाललेली असते आणि त्यातून वर्गामध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. तर ह्या दोन्ही गोष्टी शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या वर्तनाशी संबंधित असलेल्या आपल्याला बघायला मिळतात. अशा परिस्थिती काही वेळेस शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये आंतरक्रिया चालू असताना त्या ठिकाणी घडत असतात. मध्येच त्या ठिकाणी शांततामय परिस्थिती निर्माण होणं, मध्येच गोंधळाची परिस्थिती निर्माण होणं. तर अशासुद्धा गोष्टी ज्या आहेत तर त्या वर्गाध्यपनाच्या अनुषंगाने घडत असतात. ह्याची सुद्धा नोंद प्रामुख्याने शांतता आणि गोंधळ याच्या अनुषंगाने फ्लँडर्स यांनी 10वा घटक सांगून या ठिकाणी केलेला आहे. थोडक्यात विश्राम आणि दळणवळणामध्ये गोंधळ जो की निरीक्षकास समजत नाही असा छोटासा कालखंड असतो त्याला शांतता असं या ठिकाणी संबोधलं गेलेलं आहे. आणि एखाद्या गोष्टीच्या संदर्भात संकल्पनेसंदर्भात क्लॅरिटी नसेल तर त्याच्या अनुषंगाने वर्गामध्ये विद्यार्थ्याच्या संदर्भात मनामध्ये अनेक प्रकारचे शंका प्रश्न उपस्थित होतात. त्यावेळेस वर्गामध्ये कुजबूज चालू होते. त्यामुळे वर्गामधील नियंत्रण जे आहे तर ते सुटतं. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. तर अशासुद्धा पद्धतीचा गोष्टी त्या ठिकाणी घडत असतात. त्याला शांतता किंवा गोंधळ असं या ठिकाणी संबोधलं गेलेलं आहे. तर साधारणपणे 10 घटकाच्या संदर्भात चर्चा ही फ्लँडर्स यांनी वर्गाध्यपन विश्लेषण तंत्र विकसित करत असताना केलेली आहे. तर पुन्हा एकदा आपण या 10 घटकाची थोडक्यात त्या ठिकाणी चर्चा करूयात. तर साधारणपणे 10 जे घटक सांगितलेले आहेत तर त्याच्यामध्ये 1 ते 7 घटक शिक्षक वर्तनास संबंधित आहेत. 8वा 9वा घटक हा विद्यार्थी वर्तनास संबंधित आहे आणि 10वा जो घटक आहे तर तो शिक्षक विद्यार्थी यांच्या वर्तनाशी संबंधित आहेत. तर ते जे घटक आहेत तर ते साधारणपणे भावनांचा स्वीकार करतो, स्तुती व प्रोत्साहन, विद्यार्थ्याच्या कल्पनांचा स्वीकार, प्रश्न विचारतो, कथन किंवा व्याख्यान, दिशा देतो, टीका करतो किंवा समर्थन,
हे 7 घटक हे विद्यार्थ्याच्या शिक्षकाच्या वर्तनास संबंधित आहेत व 8वा विद्यार्थ्याचा प्रतिसाद आणि विद्यार्थी स्वतःहून बोलतो हे 8वा आणि 9वा घटक हे प्रामुख्याने विद्यार्थ्याच्या वर्तनास संबंधित आहेत आणि शांतता आणि गोंधळ हा जो घटक आहे तर तो साधारणपणे शिक्षक विद्यार्थ्याच्या वर्तनास संबंधित सांगितले गेलेले आहेत. तर अशा पद्धतीनं आपण आज प्लँडर्स यांचं वर्गांतर क्रिया विश्लेषण जे तंत्र आहे तर त्याविषयीची माहिती आपण थोडक्यात या ठिकाणी घेतलेली आहे. धन्यवाद.